पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू वाट लावली सगळ्याची। सचूचा संसार तुझ्यामुळे मोडला अनामिका। तू हे सगळं असं बोलतोयस जसं मला सचिनची काळजीच नाही असते ना तर तू असं वागली नसतेस। तुला जर सचिनची काळजी असते ना अनामिका तर तुला हे कळता क्षणी तू हे सगळं मला सांगितलं असतंस। तू मला हे सगळं सांगितलं असतंस मी त्या क्षणी सचिनला नोकरी सोडायला लावली असती। सचिन रियापासून लांब गेला असता आणि कदाचित आपण हा सगळा अनर्थ टाळू शकलो असतो। तू काय केलंस? तू गप्प बसलीस, माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलंस। सचिनचा संसार मोडला, अर्थात तुला काय फरक पडतो? कोणाचं लग्न मोडल्याने तुला काय फरक पडतो अनामिका? तुला काय कळणार लग्न मोडण्याचं दुःख? हो ना, लग्न मोडण्याचं दुःख काय असतं हे मला काय कळणार? तुला नाहीच कळणार। ते आमच्यासारख्या लोकांना कळतं ज्यांना लग्न टिकवायचं असतं। आम्ही सामान्य माणसं होता अनामिका। आम्हाला लहानपणापासून हे संस्कार दिले जातात, हे शिकवलं जातं की लग्न एकदा होतं ते आयुष्यभर टिकवायचं असतं। काही झालं तरी तडजोडी करायच्या असतात, 2 पावलं मागे यायची असतात, समोरच्याचं ऐकून घ्यायचं असतं, वेळ प्रसंगी नमतं घ्यायचं असतं, पण लग्न टिकवायचं असतं। आणि हेच मी सचू आणि वल्लीला बसून समजावून सांगितलं असतं। आणि हे मी सांगितलं असतं अनामिका कारण हे तुला कधी कळणार नाही आणि हे तू कधी सांगू शकणारही नाहीस। मला कळतंय वहिनी, पण माझा विश्वासच बसत नाहीये हो। वल्लीनी मी रिया मॅडमला भेटावं याचे पैसे घेतले। तुम्हाला सांगतो, जेव्हा रिया मॅडमनी मला लग्नासाठी विचारलं ना तेव्हा मी सांगितलं होतं वल्लीला सगळं। तिला माहित होतं तरी तिने मला कधीच थांबवलं नाही ऑफिसला जाण्यापासून। मला वाटायचं की माझी बायको किती समजूतदार आहे, किती विश्वास आहे तिचा माझ्यावर। आता कळतंय खूप मूर्ख होतो मी, खूप मूर्ख होतो मी। फार मोठी चूक केली मी वहिनी। नाही यात तुझी काय चूक आहे सचिन? असं कसं बोलताय वहिनी? मी विश्वास ठेवला ना तिच्यावर। हे जे आज केलं ना मी ते खूप आधीच करायला पाहिजे होतं। मी सूट दिली ना तिला म्हणून झालंय सगळं। अरे सचिन, आपला माणूस म्हणून तर विश्वास टाकतो ना आपण, आणि असंच करायचं असतं। आता रोज रोज तपासत तर नाही बसू शकत ना आपण। हो पण वहिनी, या सगळ्या मूर्खपणामध्ये मी रिया मॅडमशी इतका वाईट वागलोय माहितीये। मी नोकरी सोडताना त्यांना म्हणलं की जिथे माझ्या बायकोचा अपमान होतोय ना तिथे मी नोकरी नाही करू शकत। त्या मनातल्या मनात किती हसत असतील माझ्यावर, म्हणत असतील मूर्खा तू नोकरी सोडायच्या बाता करतोयस आणि तुझी बायको तू ऑफिसला यावं याचे पैसे घेते माझ्याकडून। व्यवहार केला वल्लीने माझा वहिनी। आणि या सगळ्यात विनाकारण त्या बिचाऱ्या रिया मॅडमचा अपमान केलाय मी। 1 मिनिट, हॅलो, रिया बिचारी नाहीये। जे झालं त्याला तीही तितकीच जबाबदार आहे सचिन। असं कसं म्हणताय वहिनी? वल्लीला ओळखतो ना मी चांगलंच। तिनेच ना पैसे मागून मागून छळलं असणार आहे रिया मॅडमला। त्यांनी नाईलाजाने दिले असणार हो पैसे। अरे हे काय बोलतोस तू? तूच म्हणालास ना जे काही झालं तो एक व्यवहार होता, मग व्यवहार हा दोन्ही बाजूनी होतो की नाही सचिन? पण रियाचंही तितकंच चुकलंय। असं भेटण्याचे कोण पैसे देतं सचिन, सांग मला तू? माझं ना डोकं बधीर झालं आता वहिनी। कोण बरोबर आहे कोण चूक आहे काहीच कळत नाही। आपा घ्या। असं भरल्या ताटावरून उठू नये। मग दुसरं काय करू मी मावशीबाई? अहो वल्ली अशी वागली आहे की माझ्या घशाखाली घास तरी जाणार आहे का? हो ते काही असलं तरी वय झालेत आपली, उपाशी पोटी राहणं झेपेल का आपल्याला?
ऐका माझं, 2 घास खाऊन घ्या. गोळ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला. अहो वल्ली किती खचली आहे. तिला तुम्हाला समजवायचंय. ती जबाबदारी तुमच्यावरच आहे ना. तिचं तोंड बघायची सुद्धा माझी इच्छा नाहीये. नाही, तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे. राग काय आज उद्या जाईल. पण आपल्या स्वतःच्या मुलीला सूर करणं झेपणार आहे का तुम्हाला? जमणार आहे का? मावशीबाई, अहो वल्ली जे काही वागले ना त्याचा मला रागही येतोय आणि वाईटही वाटतंय. नाही, या सगळ्यात तिची जेवढी चूक आहे ना तेवढीच माझी सुद्धा आहे. समोर आली ना की ती मला आरसा दाखवते. तिच्या समोर जाणं सुद्धा आता मला कठीण होऊन बसलंय हो. मी असाच होतो की पूर्वी. माझ्या लेकीनं नात्यांपेक्षा पैसा निवडला. हे सगळं तिनं बापाकडे बघूनच केलं ना. आता तिला शिक्षा द्यावी की स्वतःच करून घ्यावी हेच मला कळत नाहीये. हे बघा, जास्त विचार करू नका. वल्लीला या धक्क्यातून बाहेर पडायला तुमचीच गरज पडणार आहे. ऐका माझं, 2 घास खाऊन घ्या, गोळ्या घ्या. ते शांत पडा, शांत व्हा. हरलो मावशीबाई, हरलो. माझ्या शिक्षणाचा, माझ्या बाण्याचा, माझ्या पत्रकारितेचा संपादक म्हणून मिरवण्याचा काय उपयोग आहे? ज्या बापाची मुलगी त्याच्याकडे बघून असं शिकते त्याला लोकांनी तरी का मान द्यायचा? या अप्पलपोटी मोरोपंत येडक्यांनी काय मिळवलं आयुष्यात? नाही, आता मी मोरोपंत येडके या नावाआधी श्रीमंत हा शब्द कधीही लावणार नाही आयुष्यात. का स्वतःला एवढा दोष देताय? तुम्ही बदललात ना. उशिरा का होईना, तुम्हाला उपरती झाली ना, तशीच वल्लीला पण होईल. वेळ निघून गेल्यानंतर आलेली समज काय उपयोगाची? संसार मोडलाय हो तिचा. आता माझ्याही हातात काही नाही आणि तिच्याही हातात. तुम्ही म्हणताय ते 100% खरं असेल नसेल, पण आलेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्याची हीच वेळ आहे ना. ऐका माझं, 2 घास खाऊन घ्या, शांत व्हा. तुला तुझ्या बायकोवर प्रेम आहे म्हणून तू बोलतोय ना. वल्लीला आहे का तुझ्यावर प्रेम? तुला जशी वाटते ना ती तशी नाहीये. ही तुला फक्त एक वस्तू समजते. तू ऑफिसला जाऊन काम करून पैसे कमवता आणि ही तुला ऑफिसला पाठवायचे पैसे कमवते. अरे तू ऑफिसला यावं म्हणून ही बाई माझ्याकडून पैसे उकळते. पट्या उठ ना, बोल माझ्याशी. मला झोपच लागत नाहीये. मला अस्वस्थ वाटतंय खूप. पट्या, तू किती बोललास रे मला. मला कळतंय चूक माझी होती. मी तुझ्यापासून लपवायला नको होतं. तू चिडला होतास, पण रागाच्या भरात किती बोललास मला. आणि कसं कसं बोललास. मला प्रत्येक वाक्य लक्षात आहे अरे माझ्या. अशी आहे का मी? मला काही फरक पडत नाही. मला कळत नाही की नाती तुटली की माणसं तुटतात. इतकी सहज आत बाहेर करू शकते का मी?
सगळं एकटीनच बोलायचंय का? मी तू तू काहीच बोलणार नाहीयेस, उत्तर सुद्धा देणार नाहीयेस का पट्या? असा वागणारस तू माझ्याशी? इग्नोर करणारस का मला? आणि असा वागलास तर मला तुझ्या बरोबर राहावंसं का वाटेल? दादा आणि वहिनी माझ्यामुळे भांडतायत. मी आणि वल्लीने आमचा संसार मोडला तर मोडला, बरं दादा आणि वहिनीला पण वेगळं केलंय. काय चाललंय हे? मी नकोच होतं इथे यायला. माझीच चूक आहे सगळी. दादा माझी बाजू घ्यायच्या नादात वहिनीशी भांडला असणार, तिला नको ते बोलला असणार. मी जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो. मला खूप राग आला होता ना. राग अजूनही आलाय, पण मी जे बोललो ते साफ चुकीचं होतं. मी तसं बोलायला नको होतं. माझी चूक झाली, मला प्लीज माफ कर. आणि मला सोडून जाऊ नकोस प्लीज. आज जे काही झालंय ना अनामिका, त्याला तू जबाबदार आहेस. तू वाट लावलीस सगळ्याची. सचूचा संसार तुझ्यामुळे मोडलाय अनामिका. तुला काय कळणार लग्न मोडण्याचं दुःख? मला काय करणार? तुला नाहीच कळणार. ते आमच्यासारख्या लोकांना कळतं ज्यांना लग्न टिकवायचं असतं. गुड मॉर्निंग. अरे वा, शिरा करताय का? मी पटकन काजू आणि बदाम बारीक कापून देतो. मी उपम्यात काजू घालत नाही. उपमा करताय? काय हरकत नाही. मी मस्त तुम्हाला कांदा बारीक जरा चिरून. हे झालंय का? अच्छा, पाणी झालंच आहे म्हणजे. सगळंच झालंय. ऐक ना, काय झालं? एक मिनिट इकडे धर. सावकाश. हो, काय नाही. एक मिनिट. बघू मला. असू दे रे, भाजलेलं काय 2 दिवसात बरं होईल. पण आपण जे बोलतो ना, ते आपण बोलून जातो, पण समोरच्या फार जिव्हारी लागतात ते. मला माहिती आहे अजूनही तुझा राग गेलेला नाही. आणि मला मान्य आहे की तुझा राग योग्य आहे. म्हणजे काल मी तुझ्यावर खूप रागवलो होतो आणि रागाच्या भरात मी माझ्या मनाला येईल ते बोललो. आणि मला मान्यच आहे की मी जे बोललो ते पूर्णपणे चुकीचं होतं. त्यामुळे तुला त्याचा त्रास झालाच असणार. पण मी परत तुला मनापासून सांगतो, मी माझ्या मनात नव्हतं तसं. आणि मला खूप वाईट वाटतंय की मी तसा वागलो, तसं बोललो. मी पुन्हा एकदा
मनापासून तुला सॉरी प्लीज मला माफ कर. आय एम रिअली सॉरी. काय ना पट्या, तुला राग आला, तू बोलून गेलास. तुला कळलं की मला वाईट वाटलं तर तू सॉरी म्हणायला आलास. पण माझ्या मनाचं काय, ते तुझ्याप्रमाणे नाही ना नाचू शकत. तू रागाच्या भरात बोललास, सॉरी म्हणालास, आता विसरून गेलास. पण मी नाही इतक्या पटकन विसरू शकत. मला वेळ हवाय. अगं याला काय अर्थ आहे? म्हणजे बरोबर आहे तुझं, पण मी म्हणजे वेळ गेला ना मध्ये. काल रात्री वाद झाला, आता अख्खी रात्र गेली ना. आता म्हणजे वेळ दिला मी तुला, आता तू मला माफ करायला पाहिजे. ह्याला अर्थ नाही. हे काय, मी तुला वेळ दिला ना, म्हणजे अख्खी रात्र दिली. आता तू ठीक आहे मी ऐक ना, सॉरी ना अनामिका. लादी खूप गार आहे माहितीये, खूप गार लागतंय. माफ कर ना. सॉरी म्हटलं ना, जाऊ दे ना अनामिका. सॉरी ना ग. सॉरी ना अनामिका. मला माहितीये तुझा राग गेला नाहीये, पण मी मनापासून सॉरी म्हणतोय. सॉरी ना ग. उपमा झालाय, नाश्ता करून घ्या. पट्या, तू काल जे काही बोललास ते विसरून जाणं इतकं सोपं नाहीये. तू कितीही सॉरी म्हणालास, कितीही गुलाब दिलेस, तरीही तू काल जे बोललास ते बदलणार नाहीये. मला माहितीये हा राग काही कायमचा नाहीये, पण जे घडलं ते विसरायला मला थोडा वेळ नक्कीच लागणार आहे. अवस्था करून घेतली पोरीने. परमेश्वरा, आता तूच बघ बाबा हिच्याकडे. तिला जरा सुबुद्धी दे. नको आणखी काही संकट यायला नको. वल्ले वल्ले, उठ बाळा, उठ 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 बस. सचिन आला? नाही बाळा, तू आधी इथे बस. नाही, सच्चू अजून इथे आला नाही. नाही, तू बस इथे शांत. बोलवा ना, नाही आले मला भेटायला. नाही, पण मला त्यांना भेटायचंय ना. मी काय करू? म्हणजे मी एक काम करते. ते मला नाही येऊ शकत भेटायला. मी जाते त्यांना भेटायला आणि मी त्यांचे पाय धरते, त्यांची माफी मागते आणि त्यांना सांगते की मला माफ कर. मी जाऊन माफी मागते. नाही मला जाऊ दे. असलं काही करू नकोस. ऐक माझं, सचिनचा राग शांत झाला नाहीये. तो नाही येणार तुझ्याबरोबर. उगीच असं काहीतरी करू नकोस. ऐक माझं, मी मनापासून माफी मागणार ना पण. आणि मी फक्त त्यांची नाही, मी भाऊजींची माफी मागते. मी होणाऱ्या जाऊबाईंची माफी मी पाय धरून माफी मागेन ना. मग ते ऐकतील माझं. हे बघ, आधी सचिनचा राग शांत होऊ दे. सौरभ त्याचा राग शांत झाल्यावर त्याला समजावेल, परत घरी घेऊन येईल.
पण तू आता त्याच्या समोर जाऊ नको, तो आणखी चिडेल. अहो पण त्यांचा राग कधी शांत होईल माझी मावशी, आणि भाऊजी कधी समजवणार यांना? मी तोपर्यंत हातावर हात धरून कशी बसून राहू? मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. नाही नाही, मी जाणार आहे. मला जाऊ दे ना. तुला बघून सचिन आणखीन चिडेल ग बाई. ऐक माझं. काय करू बाई मावशी, काय करू मला कळत नाही. मला खूप प्रेम आहे यांच्यावर, मनापासून मी प्रेम करते यांच्यावर. ते खोटं नाहीये बाई मावशी. हो ना? का केलंस बाई तू हे असं? चूक झाली, खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. मी खूप मोठी चूक केली. पण मी माझा संसार नाही मोडू शकत माय मावशी. मला माझा संसार परत हवाय माय मावशी. मला खरंच माझा संसार परत हवाय. मी तुमची पण माफी मागते. मला असं काही नाही. जाऊ द्या ना. प्लीज बोल मा परत ना माय मावशी.